आज आपला दौरा होता नाशिकला, म्हणजेच लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आपण चाललो होतो. नमस्ते, मी तुमचा मित्र अमोल. खूप दिवस झाले आपला ब्लॉगच आला नाही, कारण तुमचा हट्ट होता ब्लॉग आला पाहिजे, त्यासाठी निघालो नाशिकला. मग आता ब्लॉग मध्ये फेमस व्हायचं म्हटलं माझ्याच हाताने मला घे नाही म्हटलं असो, काय अडचण नाही, आपण तर फेमस होणार, पण आपल्या मित्रांना पण फेमस करणार. तेवढ्याच बाहेर नजर गेली, म्हणलं इंद्रदेवाने किती मस्त वातावरण केलंय. मग नानाला म्हणलं खोल गाडीचा ढापा वरचा. तुम्ही तर म्हणशाल गाडी पॅक राहते, मग याच्या तोंड ऊन कसं का आलं? ते ढापा खोलल्यामुळे ऊन आलो होतं. आता सोमा म्हटलं काहीतरी ट्विस्ट असतोच, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा. वरून आबळ आला आणि नाना काय पिऊ राहिला थंड. नाना थंड नव्हतं पेत, कारण तिची चालू होती जिम, म्हणून तो पेत होता डाईट कोक. आले सोमा चालवायला बसला, कारण तो बोलला क्लायमेट खूप छान आहे, मला तो नवीन व्हिडिओ बनवायचा आहे, चला तुम्हाला दाखवतो. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. व्हिडिओ तो मी शूट केलता, पण तो आवाज कुठून आला ते मला माहित नाही. मग आम्ही पोहोचलो नाशिक मध्ये रिलायन्स डिजिटलला. मध्ये गेलो, समजले की लॅपटॉप एक नसून ते अनेक आहे. म्हणजे लॅपटॉपच्या खूप सारी व्हरायटीज होत्या, HP मध्ये, डेल मध्ये. म्हटलं पहिला स्टडी करू, मग लॅपटॉप ठरवू, पण किंमत ऐकून आम्ही डायरेक्ट बाहेर आलो. नाना म्हणजे ज्या गोष्टीसाठी आलो ती गोष्ट घेऊनच जायची. मग आम्ही आलो क्रोमा मध्ये. इथे पण आम्ही लॅपटॉपचा स्टडी केला. तिथल्या आणि इथल्या किमतीमध्ये आम्हाला 5,000 रुपयाचा फरक जाणवला. मग आम्ही इथंच फायनल करून टाक. मग नानाला म्हणलं कशा लॅपटॉप घेतो, जे काम आहे ते इथंच करून टाकणं. मग शेवटी नानाला माझा राग आला, नाना डायरेक्ट लॅपटॉपच पॅक करून टाकला. आता तुम्हाला तर माहिती, मी तर काय बोलणार. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.